मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेचं जे वितरण आहे म्हणजे मार्चच्या हप्त्याचं हे वितरण इतकं प्रचंड विलंबाने होत आहे की आतापर्यंत जशी योजना सुरू झालेली आहे त्यावेळेसपासून सर्वाधिक विलंब जर कोणत्या वितरणाला लागला असेल तर यावेळेच्या वितरणाला। आणि पूर्वी बघा ना की असं व्हायचं म्हणजे आज 1-1.5 वर्षापूर्वी की ॲडव्हान्समध्ये हप्ते मिळायचे म्हणजे 2-2 हप्ते भरायच्या अगोदरच मिळायचे 1-1, 2-2। कधी असं व्हायचं की जर एखाद्या लाडक्या बहिणीची DBT अभावी जर का लाभ काही कारणाअभावी जर लाभ मिळाला नसेल तर एकत्रित त्या लाडक्या बहिणीला पुढे मिळायचा 2-2, 3-3 महिन्याचा। पण आता त्याच लाडक्या बहिणीच्या तिचा हक्काचा लाभ जो आहे म्हणजे ज्या महिन्याचा त्या महिन्यामध्ये जो तिला लाभ मिळत असतो तोही लाभ मिळत नाही आज। का? कारण की या वितरण प्रक्रियेवर सरकाराला आता कोणी विचारणारा राहिलं नाही। का? कारण की आता तेवढी कदाचित मला वाटतं लाडक्या बहिणींची गरज संपली असं दिसतं आहे। आणि जर नसेल तर मग आतापर्यंत वितरण व्हायला पाहिजे होतं। वितरणाच्या संदर्भात जी काही प्रक्रिया चालू आहे मागच्या 2-3 हप्त्यापासून किंबहुना त्याच्या अगोदरपासून या प्रक्रियेवर सर्व लाडक्या बहिणी प्रचंड नाराज आहेत। त्याचं कारण आहे की त्यांना जो हप्ता मिळायला हवा होता एक तर तो वेगवेगळे कारणं पुढे टाकतायत, EKYC आणतायत त्याच्यामध्ये लाडक्या बहिणी अपात्र होतात, वेगवेगळे मुद्दे पुढे येतात त्याच्यामध्ये लाडक्या बहिणी अपात्र होतात, नवीन लाडक्या बहिणीचे फॉर्म पण सोडत नाहीत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळायला पाहिजे जो वेळेवर लाभ मिळायला पाहिजे तोही मिळत नाही। आणि त्या प्रक्रियेवर म्हणजे खास करून वितरणाच्या प्रक्रियेवर सर्व लाडक्या बहिणी प्रचंड नाराज आहेत कारण की जो हप्ता जेव्हा मिळायला पाहिजे ज्या महिन्यात मिळायला पाहिजे तो त्या महिन्यामध्ये मिळत नाही। आज 27 तारीख होती, आज सोमवार होता, मग आज तर काही अडचणच नव्हती। आता वितरण असं करून 2026मध्ये वितरण करायचं का नाही असं ठरवलं की काय माहीत नाही सरकारने। तर माझ्या मते जरा जबाबदारी घ्यावी आणि वितरण वेळेवर करावं। आणि लाडकी बहीण योजना जेवढी जोराशोरामध्ये राबवली होती जेवढी जोराशोरामध्ये सुरू केली होती तर तेवढीच त्याच्यामध्ये जे काही आत्ता सध्या जे काही आहे म्हणजे त्या संदर्भात तेवढी आपण त्याला म्हणूया जबाबदारी तर ती दाखवायला पाहिजे शासनाने। तेवढं वितरण जे आहे वेळेच्या वेळी करायला आता हे तर नमो शेतकरी महासन्मान योजनेसारखंच झालं इथं पण। तर हे असं नाही व्हायला पाहिजे। आणि याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढे बघा जे संजय गांधी निराधार योजना आहे किंवा निराधार योजना आहे त्यांचे पण वितरण पुढे जात आहेत। पण यामुळे एकंदरीत चित्र जे आहे पूर्वीप्रमाणे नाही राहिलं तर त्यामुळे इथून पुढे या योजनेच्या संदर्भात वेळेवर वितरण करण्यासाठी आपण नक्कीच आवाज उठवणार आहोत। पण आज दुर्दैवाने कोणत्याही प्रकारचा GR आलेला नाही, खास करून याच विभागाचा म्हणजे लाडकी बहीण योजनेचा विभाग असो किंवा सामाजिक न्याय विभागाचा म्हणजे आपल्या योजनेच्या संदर्भात बाकी त्यांचे आले म्हणजे महिला बाल विकास विभागाचे GR आले पण लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात नाही आला। चुपचाप काहीही त्याच्यावर एका शब्दाची पण अपडेट नाही। तर हे असं किती दिवस चालणार आहे? आता जरी करता पुढील 2-3 दिवसामध्ये जरी वितरण झालं जर आपण काहीच बोललो नाही कोणीच काही बोललो नाही समजा शांत बसले सर्व तर मग असं करता वितरण तर मग हळूहळू 2-2, 3-3 महिन्याचा गॅप पडायला लागेल। आता सध्या कुणीही बोलत नाही खास करून ही बाब सर्वांनी समजून घ्या। आणि काही लोक आहेत ते बोलतात त्याबद्दल चांगलं त्यांचं म्हणजे स्वागत आहे कारण की जर योग्य चांगला मुद्दा असेल म्हणजे योजनेचं जर का जिथे स्तुती करायची गरज आहे नक्की आवर्जून स्तुती केली पाहिजे। शासनाची जे चांगला एवढा उपक्रम चांगला केला तिथे नक्की स्तुती केली पाहिजे। पण जरी वेळेवर वितरण होत नसेल तर नक्की तो मुद्दा लावून ठेवला पाहिजे आणि लाडक्या बहिणीच्या बाजूने बोललं पाहिजे। आणि अशा प्रकारे काही घटना आपल्याला घडताना पण दिसतात काही जे काही म्हणजे आपले सहयोगी असतात तर ते करतात चांगलं काम पण करतायत त्यात काही डाऊट नाही आहे। पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासनाने माझ्या मते वेळेवर वितरण करण्यासंदर्भात काहीतरी भूमिका दाखवायला पाहिजे आणि ठोस भूमिका जर ठेवली वितरणासंदर्भात तर ते फायद्याचं राहील। सध्या तरी बघा आज वितरण झालं नाही, पुढच्या 2-3 दिवसामध्ये वितरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, ही बाब महत्त्वाची आहे। पण जर असंच जर का चालू राहिलं तर मग मात्र वितरण हे कधीही होणार वेळी वितरण होणार त्याचं कोणत्याही प्रकारचं जे आहे त्याच्यामध्ये निश्चितता राहणार नाही। तर असंच घडू नाही, योग्य वेळी वितरण जर झालं योग्य वेळी लाभ वितरित झाला तरच त्याचा फायदा होतो अन्यथा काही फायदा होत नाही। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। बघा पुढचे 3 दिवस जे आहेत म्हणजे 28, 29 आणि 30 सुट्ट्या वगैरे काय नाही आहेत तर त्यामुळे त्या दिवसामध्ये वितरण सरकार करेल अशी शेवटी अपेक्षा आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। धन्यवाद।